श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी शुभांगी. आज माझा जावई विजय बोलला, आजची रेसिपी थोडी खास आहे. सासूबाई मसूरची आमटी कराल का? आता जावयाने विचारलं आणि सासूबाईने नाही म्हटलं, असं कधी होतं का? चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी मी 2 कप मसूर कुकरमध्ये 2 शिट्या देऊन छान शिजून घेतले. आता एका कढईत 3-4 चमचे तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झालं की त्यात एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकूया. त्यावर थोडंसं मीठ टाकूया. आता हा कांदा छान सोनेरी होईतोपर्यंत परतून घेऊया. आता यात घालायचं 1 कप सुकं खोबरं आणि हा पण छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. ही स्टेप म्हणजे आमटीची खरी चव आणणारी आहे. आता त्यात टाकूया ताजी मुठभर कोथिंबीर. मिश्रण छानपणे ढवळून घ्या. हा मसाला थंड करत ठेवूया आणि मग याची मस्त पेस्ट करून घ्यायची. आता पुन्हा कढईत थोडं तेल गरम करूया. त्यात 6-7 ठेचलेले लसूण टाकूया. एक बारीक चिरलेला कांदा. हे मिश्रण छानपणे ढवळून घ्या. मी इथे 2 बटाटे घेतलेत. त्याचे तुकडे करून त्यात घालूया. थोडंसं परतून घेऊया. आता ह्यात 1 चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा मालवणी मसाला, चवीनुसार मीठ घालूया. आता हे सगळं नीट मिक्स करून घेऊया. वर पाणी शिंपडा म्हणजे बटाटे आणि मसाले खाली लागणार नाहीत. झाकण ठेवून 5 मिनिटं बटाटे शिजू द्या. बघा हा मसाला कसा छान मुरला आहे. वा. आता यात शिजवलेला मसूर घालूया. छान मिक्स करून घेऊया. 1 ग्लास पाणी टाकूया. वाटलेला मसाला टाकूया. काय छान रंग सुटलाय. झाकण ठेवा आणि 10-15 मिनिटं शिजू द्या. उकळी आली की झाकण उघडा. वाह, काय सुंदर वास पसरलाय घरभर. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. ही गरमागरम मसूरची आमटी मऊ भात, भाकरी किंवा चपाती सोबत एकदम झकास लागते. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.